राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 7 मे या दिवशीचं चिंतन. त्यागातूनच भोगाचं समाधान होत असतं. चैतन्याचा भोग झाला की विषयांचा त्याग सहजच होतो. त्यागात शांतीत त्यागो हि पुरुष व्याघ्रः अशी गीतावचनं आहेत. भोगात क्षय आहे, त्यागात वृद्धी आहे. पण हे नीट समजून घेतलं तर भोग आम्ही भोगत नाही, विषय आम्ही भोगतो असं आम्हाला वाटतं. परंतु परिस्थिती खरी अशी आहे की स्वयमेव भुक्ता आम्ही स्वतःलाच भोगलं जात असतो. विचार करा की आपण ज्या ज्या गोष्टी आवडीनं करतो त्या त्या मिळवण्यासाठी, जतन करण्यासाठी, त्यांच्यामध्ये वाढ करण्यासाठी किती शक्ती खर्च होते. एवढं करून जेव्हा आम्ही त्या विषयाचा आनंद घेतो, म्हणजे आम्हाला तसं वाटतं, तेव्हाही हा आनंद किती काळ टिकेल? जाणार तर नाही ना. पुन्हा याच्यानंतर दुःख तर नसेल ना. ही सूक्ष्म चिंता असतेच. ती नाहीशी करण्यासाठी म्हणून पुन्हा भोग, पुन्हा शक्तिक्षय असं हे रहाटगाडगं अखंड चालूच राहतं. म्हणजे भोगामध्ये समाधान नाही हे उघड आहे. परंतु समाजामध्ये काही कल्पना दृढमूल झालेल्या असतात, त्या एखादी व्यक्ती बदलू शकत नाही. त्यासाठी प्रचंड सामर्थ्यवान व्यक्तीची गरज असते. त्यामुळे समाजाच्या विचारांप्रमाणे व्यक्तीला चालणं भागच पडतं. विचारी माणसानं आपला मार्ग हळूहळू बदलण्याचा प्रयत्न करावा, हे योग्य. शनै शनै अशी गीतेची शिकवण आहे. या उलट आपण जर संयम बाळगून एखाद्या गोष्टीचा त्याग केला, त्याच्या मोहाला बळी न पडण्याचं ठरवून त्याचा भोग टाळला, तर एक प्रकारचं मानसिक समाधान लाभतं. ही अनुभवाची गोष्ट आहे. सिनेमा पाहू का ध्यानाला बसू असे 2 पर्याय समोर असताना ध्यानाला बसण्याचा निर्णय मनाला खूप समाधान देतो. उलट सिनेमा बघितला तर रुखरुख लागून राहते. समाधान हे शेवटी मानसिक पातळीवरचा आनंद आहे. सर्वोच्च सुख हे अतींद्रिय आहे. सुखमात्यंतिकम यत्तत् बुद्धिग्राह्यमतींद्रियम असं गीता सांगते. खरा आनंद चैतन्याच्या अनुभूतीचा आहे, कारण ते इंद्रियातीत आहे. त्याच्यावर सर्व जीवन अवलंबून आहे. चैतन्याच्या अनुभूतीचं सुख, आनंद ज्यानं अनुभवला आहे, तो या क्षुद्र विषयभोगात कशाला अडकेल? माऊलींनी म्हटल्याप्रमाणे जो अमृत प्राशन करून आला आहे, तो कांजी कशाला प्राशन करेल? म्हणून चैतन्याच्या अनुभूतीसाठी साधन व्हायला हवं आणि मग गुरुकृपेनं त्याचा अनुभव येईल. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.